19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असा प्रश्न आहे. बरोबर आहे. आता याचं उत्तर माहित पाहिजे. जर याचे उत्तर येत नसेल तर आपला अभ्यास हा शून्यापासून सुरू करायला पाहिजे आपण. बरोबर ना, शून्यापासून सुरू करायला पाहिजे किंवा विचार करायला पाहिजे की आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही पाहिजे. ठीक आहे. तर 14 खाजगी बँकांचे काय झालं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे. आता बघा हा जो ऐतिहासिक निर्णय आहे ना, तर मॅडम इंदिरा गांधीच्या काळात झालेला निर्णय आहे. बरोबर आहे. मग कोणत्या बँका होत्या बघा, तर एकूण किती बँका? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. खाजगी बँका होत्या त्याला राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, पहिला टप्पा आहे पहिला टप्पा तो होता 19 जुलै बरोबर आहे 1969 ला पहिला टप्पा होता. एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण? 14 बँकांचं. बरोबर आहे. कोणत्या 14 बँका? म्हणजे निकष काय? ज्या बँकांचं डिपॉझिट किती पाहिजे? 50 कोटीपेक्षा जास्त असेल. बरोबर आहे. बँकांचं म्हणजे ज्या बँकांचं जे डिपॉझिट आहे ते 50 करोडपेक्षा काय असेल? जास्त असेल. अशा 14 बँकांचं काय झालं? राष्ट्रीयकरण झालं. बरोबर, लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आहे, मेन्सचा सुद्धा प्रश्न याच्यावर. ठीक आहे. 50 कोटीच्या जास्त असेल ज्याचं डिपॉझिट, त्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. आणि राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा जर पाहिला, सेकंड फेज जर पाहिला, तर तो आहे 15 एप्रिल 1980 ला. बरोबर आहे. दुसरा टप्पा आहे राष्ट्रीयकरणाचा. परत आहे दुसरा टप्पा. मग 15 एप्रिल 1980 ला किती बँका? 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 6 बँकांचं. कोणत्या बँका? ज्या बँकांचं डिपॉझिट 200 कोटीपेक्षा जास्त आहे. डिपॉझिट म्हणजे ठेवी म्हणतो आपण त्याला. बरोबर, ज्या बँकांचं डिपॉझिट हे 200 कोटीपेक्षा काय असेल? जास्त असेल. अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 ला सेकंड फेज मध्ये झालं. परत आहे. बरोबर. आता हे 69 तारीख आहे ना, 1969 लक्षात कसं ठेवायचं? 1969 ला मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. माणूस हा पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला 1969. लक्षात ठेवा. तारीख महत्त्वाची आहे. 50 कोटी ज्या बँकांच्या ठेवी होत्या, डिपॉझिट होती, अशा बँकांचं राष्ट्रीयकरण. आणि 15 एप्रिल 1980 ला सेकंड फेज. बरोबर, 200 कोटीपेक्षा जास्त. बरोबर, इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, क्लिअर. मग आता जर प्रश्न आला, हा पुढे सुद्धा प्रश्न आहे, सध्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँका किती आहेत? सध्या किती आहेत? एकूण नॅशनलाइज बँका किती झाल्या? बघा, 14 आणि 6 किती? 20 पब्लिक सेक्टरमध्ये बँक होत्या, सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँक होत्या. 2025 पर्यंत बँका ह्या मर्ज झाला, विलीनीकरण झालं. अलग लक्षात, विलीनीकरण होऊन सध्या 12 पब्लिक सेक्टर बँक आहेत. फक्त 12 आहेत. बरोबर आहे. 12 ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँक आहेत, बाकी सगळे प्रायव्हेट आहेत. बरोबर, किती आहेत बघा? सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका पाहिल्या आपण, सार्वजनिक बँका जर पाहिला तर त्या आहेत एकूण 12 सध्या. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर हा प्रश्न प्लीज आहे बघा. हा प्रश्न ग्रुप बी 2025 तुम्हाला प्रश्न दाखवते बघा. हा प्रश्न बघा. हा प्रश्न ग्रुप बी मेस 2024 चा प्रश्न. ग्रुप बी मेस 2024 ला प्रश्न विचारला. बरोबर आहे. आणि लगेच तो प्रश्न कुठे आला? 2025 ला. आता बघा प्रश्नामध्ये काय विचारलाय. प्रश्नामध्ये दाखवतो मला खालीपैकी कोणते विधान बरोबर? पहिले विधान काय आहे? 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, असं पहिलं स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2025 म्हणजे त्याच्या पुढचं वर्ष ना, 2024 ला मेस झाली. म्हणजे पीवाय किती महत्त्वाचे आहेत, मेसची असो, प्रीची असो, त्याच्यावर किती आधारित प्रश्न येतात. आणि मेसला किती लेवलचा प्रश्न येतो? मेसला बघा थोडा खोलात गेला आणि त्याच्यात ठेवी विचारलं की किती करोडच्या ठेवी होत्या किंवा किती डिपॉझिट किती असणार बँकेचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. माहिती आहे 1969 ला 19 बँका आहेत का? 19 ते 14 बँका. ठीक आहे. हा प्रश्न होता ना आता विचारला. बरोबर, मग 14 बँका होत्या, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं काय विचारलं? 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकाचे काय झालं? राष्ट्रीयकरण झालं. म्हणजे वाक्य बरोबर आहे ना? हे वाक्य बरोबर आहे. जर त्याचा संदर्भ या पहिल्या वाक्याची असेल तर वाक्य बरोबर आहे. 50 कोटी म्हणजे 50 कोटी ज्या बँकांचं डिपॉझिट होतं त्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 200 कोटी. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. हाच प्रश्न मेसला. कळत आहे का? म्हणजे प्रीला याचंच अनालिसिस करून सिंपल विचारलं. प्रीला बघा, प्री आणि मेसला याच्यामध्ये काय फरक आहे? जेवढा डेटा मी तुम्हाला इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल लिहून देतो तेवढा जरी चांगल्या पद्धतीने केला तर खूप पुढे जाणार नाही प्रश्न. ग्रुप सीचाच पेपर आहे का? ग्रुप बी किंवा राज्यसेवेचा पेपर नाही, खूप डिटेलमध्ये जातील प्रश्न. कळत आहे? त्याच्यामुळे जेवढा डेटा महत्त्वाचा आहे तेवढा तुम्हाला सगळं मी शिकवत सुद्धा आहोत, तेवढा देत सुद्धा आहोत, तेवढा फक्त इमानदारी करा. बरोबर. चला पुढचा प्रश्न. याचं उत्तर काय करेल? फक्त 2.